सुरे जावई बापून अजून एक पुरणपोळी वाट की. पटाक फुटीन मी असा पटाक करून. सासरे बुवा असा आडवा हात मारलाय ना मी. तुम्ही पण माझ्या बरोबर बसायचं होतं ना. जरा पुरुष मंडळी जरा. नाही असं कसं, तुम्ही जावई आहात आमचे. मान आहे ना तुमचा तो. हा समान मला कुणीच दिलाय खूप जणांनी. तुम्ही आमचे जावई आहात ना. म्हणून माझ्या पोराला आराम कर बोलू नका. नाही म्हणजे ते म्हणतात ना, जावयाचं पोर हरामखोर. नाही हो, असं आम्ही कसं म्हणणार. शेवटी आमचा बी नातूच होणार ना तो. माझ्या आईला पोरगच हवंय बरं का. मी येऊ का हात धुवून. चला की, या या या. झालं का? झालं. कोणी दिले? देणार आहेत. कोण? अंबिरा. ही जमीन गेली. तुझं स्वप्न बघू. तू का रडती? करू की स्वप्न भी पूर्ण करू. मी काय गप्प बसणाऱ्यात लय होय. तुला साथ नाही रे कोणाची. मला नको पण आहे कोणाची साथ. असं नसतं रे, गरज लागती. तू आहेस की मग. माझ्या मेलीचा काय उपयोग आहे तुला? तू नसतो तर मी असतो का? नाही नाही आहे. टोपी. नाही नाही नाही, राहू दे. आहे आपल्यापाशी, आहे दुसरी. सरे वेळ दे की त्यांना. अरे बापरे. घ्या घ्या. आता काही मी बाळगून जोत नको. आता काही मी माझ्या घरी जात नाही वो. जेव बाळा. लोनचे पैसे आले का रे? अबे तुला विचारतो मी, लोनचे पैसे आले का? हा आलेत. मग देऊन टाका बापूंला. अरे
काय म्हणतो मी? बापूंना देऊन टाक पैसे, त्यांचा खोळंबा व्हायला नको की. नाही होणार, देईन उद्या. केव्हा सुरू करतो अकॅडमीचं काम? हे आमची मागच्या वर्षाची बँकेची सहल. आणि हे आहेत ना, हे आमचे साहेब. माझ्यासमोर वाटत नसले तरी आहेत ते साहेब. चष्म्याशिवाय दिसतंय ना. काय हा? आओ, लय रात्र झाली. हा, जवळजवळ 10 वाजायला आलेत. हा, तेच उशीर होत असेल ना. घरी आई बी वाट बघत असेल. नाही, तसं काही नाही. मी एक काम करतो, मी आज इथंच राहतो. मस्तपैकी पत्ते घेऊया आपण. बायको, पत्ते आणखी जरा. आमच्या घरी पत्ते नाही. पत्ते नाही आहेत का? सासरे बुवा, मला तुमच्याशी बी काही बोलायचं होतं. आओ, त्यांना जरा आधी जेव द्या. ए लते, थांब थांब थांब, बोला की तुम्ही. नाही नाही, तुमचं जेवण होऊ देत ना. मी काय आज इथं आहेच ना. नाही नाही, जेवण बिवण राहू दे, तुम्ही बोला आधी. म्हणजे कसं आहे ना, ते वरदक्षिणेमधले काही पैसे ऍडव्हान्स हवे होते. असं म्हणजे माझे पप्पा बोलत होते मला. आशू, ते तिची बहीण आली ना, म्हणून तुला खोली बाहेर काढला? अरे पाहुण्यासाठी खोली हाय. चांगली पाहुणी नाही आपली. पावसा पाण्याचा बाहेर झोपणार तू? आहे, आवडतं मला. ए दादा, जमा आहे खोलीत, झोप जाय. तसंही मला झोप येणार नाही. पुढं आलो. अरे पैशाचं झालं नाही काय? ओळखतो मी आव्याला. बोलू नको हा? बोलायला शुद्धीत कुठं असतो मी आहे. असं बोलू नये रे लेकरा. रात्र खूप झाली आहे. जा झोपायला जा, काळजी नको करू. मी बोलतो आदेश. काय झालं सासरे बुवा? तुम्ही गप्प का झालात? अहो, सगळे नकोय, थोडेसेच हवेत ऍडव्हान्स. फक्त 5 लाख रुपये पैसे अजून यायचेत. यायचेत. पण सासरे बुवा म्हणले की सगळी तयारी झाली म्हणून. नाही म्हणजे पैशांची तयारी झालीये, फक्त कुणाकडे तरी ठेवायला दिले. ठेवायला का? असंच. असंच ठेवायचे होते तर माझ्याकडे ठेवायचे ना. मी तर लग्नाला उभा राहणारच होतो ना. नाही नाही, आहेत पैसे आहेत, म्हणजे सेफ सेफ ठेवले. शेफ ठेवलेत? अहो मग द्या ना मला. अहो अर्धे द्या. नाही म्हणजे ज्यांच्याकडे ते शेफ म्हणून ठेवाय दिलेत ते असे मागायचे कसे ना. हे बरं आहे का आता? अहो आपलेच पैसे आहेत आणि आपण कशाला घाबरायचं? नाही म्हणजे पैशाची व्यवस्था करायला त्यांना बी थोडा वेळ पाहिजे ना. अहो पण ज्यांना पैसे दिले त्यांनी खर्च तरी कशाला करायचे? नाही नाही, तसं नाही. खर्च बाबो, आता पैसे मिळणार नाहीत का? ए अहो पण जावई बापू,
लग्नाच्या आदल्या दिवशी द्यायचं ठरलं ना. आजी बरोबर आहे तुमचं, पण मला सगळे पैसे नको आहेत ना, मला ऍडव्हान्स हवेत. मग असं करा ना, हा. ऍडव्हान्स मध्ये थोडस लग्न बी घ्या करून. म्हणजे आता 7 फेरे आहे ना, 2-4 फेरे घ्या मारू. हे आजी तर लय फनी आहे बा. हॅलो पप्पा. हा मी बोललो त्यांच्याशी. हा सगळे इथंच आहेत ना. बाजूला येऊन बोलू का? हा हा पप्पा. अहो बोललो ना मी त्यांच्याशी सगळं. नाही ते म्हणतायत त्यांच्या ओळखीच्या माणसाकडे पैसे ठेवायला दिलेत. हा लग्नाच्या आदल्या दिवशी देणार आहेत ते आपल्याला. आता त्यांच्याकडे पैसे नाहीच आहेत तर आपण काय करणार आहे हो? हा प्रेशर मी हा बघतो कसं काय ते. ते पैशांचं काय असेल ते कळवा. जावई बापू, आता एवढं रात्रीच कुठलं पैसे आणणार? आणि आता 3 दिवसावर तर लग्न आलं ना. बाबू म्हणजे आता पैसे मिळणारच नाहीत का? अहो माझे पप्पा. नाही मी बघतो ना त्या. मी उद्यापर्यंत बघतो काय. बघा काय ते. हा पण शक्यता जरा कमीच आहे. हा म्हणजे आता नाहीच का? नाही मी पाहतो ना. गाडी आली तुमची. हा पप्पांनी एक निरोप दिलाय तुम्हाला. काय ते? अक्षता पडण्याच्या आधी या मुलाला म्हणजे मला माझे पैसे मिळाले नाहीत तर मी बोल्यावर उभा राहणार नाही. नाही तसं काही नाही होणार. आम्ही केली व्यवस्था सगळी. हा आणि तुम्हाला पण माझ्या आईने निरोप दिलाय. वराड आल्या आल्या त्यांच्या हातात दागिने आणि पैठणी साड्या मिळाल्या पाहिजेत. बाय ते बी हा पण दागिने तयारच असतील ना. ते बघा काय ते. आईला त्या दागिन्यांचे फोटो पाठवा मोबाईल वर, ती तिथं सिलेक्ट करील. आणि पैठणी बी. बाय तुम्ही म्हणाल तसं. हा लतुडे मला सोडतेस का? गाडी दारातच आहे. मम्मी का असंच जाऊ का? असाच म्हणजे? सासरे बुवा मी का असंच जाऊ का रिकाम्या हातानं? दिदे तो सज्जन कसा आहे ना? कोण ग? अगं लतीचा वनारा नवरा. तो ना कसा तरीच आहे. 2 पोरांचा बापच दिसतो. त्याला तिला काय कोणी राजकुमार मिळणार आहे वय? अगं त्या सज्जननी तिच्याशी लग्न करायला वकार दिलाय ना, हेच तिचं नशीब आहे बघ. बरोबर बोललीस दिदे. तुला ना एक सांगायचं होत. अगं तो सज्जन आहे ना सज्जन, अगं तो लती समोर बी माझ्यावरती लाईन मारत होता. हा म्हणला तो फिगर मस्त आहे म्हणून हिची. आता द्यायची की मग एक घेऊन तिच्या समोरच. तुला माहितीये का अगं त्यांनी सेल्फी बी काढला माझ्या संग. लतीचं तोंड बघण्यासारखं झालेलं. छान छान. तुम्ही बसा सेल्फ्या काढत. इथं माझी सासू आणल दुसरी पोरगी घरात. अबे दुसऱ्या कोणाशी बी लग्न करणार नाही. तुझ्याशी करणार आहे का? हा मग पर्याय का त्याच्याकडे दुसरं काय? तुला सांगते ही माझी सासू आहे ना, एक
एक नंबरची डुचकी आहे बघ, काय ना काय आडकाठी घालणारच ती. तिच्या मनामध्ये ती बाजूची सुंदरच भरली आहे ना अभिसाठी डबडोली. अगं पण आता ठरलं ना त्या लतीचं लग्न, कशाला उगाच डोक्याला झिकझिक करून घेतीस मग? आता माझ्या डोक्यात तर एवढंच चाललंय, ते सासूला तुझ्याबद्दल सांगणार पण. आमच्या ह्यांच्याकडनं तर काय अपेक्षाच नाही, आणि आप्पा पण सासूच्या पुढे काही बोलत नाहीत. आता फक्त अभि उरलाय, त्यामुळे तो स्वतःहून बोलायला पाहिजे की त्याला घरात कामिनीच पाहिजे म्हणून. काय त्याचं काय ना जाबाई बापू, तुम्ही आता असे अचानक आले ना. हा मग मी असंच जाऊ का रिकाम्या हाताने? अरे होय, माझ्या लक्षातच नाही आलं. हा तेच म्हणतोय, काही शगुन बिगुन. मी पाहतो ना, काहीतरी करतो काहीतरी. अहो, आता एवढ्या रात्रीचं कुठं बघताय तुम्ही? आता मी असा रिकाम्या हाताने गेलो घरी तर माझा पप्पा मला फाडून काढेल ना, म्हणेल तुझ्या सासरकडची मंडळी एकदम कंजूस आहेत म्हणून. नाही असं काही नाही होणार. मी पाहतो काहीतरी. नाही म्हणजे कसं आहे ना, लट्टीने घड्याळ घेतलं होतं, मला वाटलं माझ्यासाठीच आहे, पण ते तुमच्यासाठी आहे. घड्याळ काय केलं ते? हा बापू, मी तुमच्यासाठी घड्याळ घेतलं होतं. अगं मग हाती नाही का सांगायचं? बापू तुमचं ते घड्यासारखं बंद पडत असती ना. नाही चालतंय की, आहे काय? आणि मला कुठं घड्याळ घालून मिरवायचंय? तू घेऊन ये घड्याळ. लती, त्यांना जायला उशीर होतो, लवकर घेऊन आणा. जावई बापू, तिने मला आधी सांगितलं असतं ना घड्याळ आणले म्हणून, तर मी तुम्हाला केव्हाच देऊन टाकलं असतं. चालतंय की. आणि काही आमच्याकडनं चुकलं माकलं असेल तर माफ करा, गोड मानून घ्या. नाही काय नाही लट्टू, बाकी तुझी चॉईस एकदम सॉलिड. चला येतो मी. हा येतो आज. या. कसे मागायचे अभिकडे पैसे? मागायची गरजच नाही, स्वतःहून दिला आणून त्यो. हे ऍडव्हान्स काय काढलं मध्येच? आज ना उद्या पैसे द्यायचे आहेत की. आपली लती तिथं नीट नांदल का? म्हणजे उगा शंका आली. नसते शंका काढू नका. तुम्ही चिडू नका बरं. मग काय करू? त्रास होईल ना तुम्हाला. तुम्हाला झटका आला वाटतं का? बाहेर लागलेलं तिचं. वर्गा चांगला आहे, चांगली नोकरी आहे, निर्व्यसनी आहे. आणखीन काय हवा असतो परत? हा जाऊ. कारण झोपलं नाही का अजून? नाही रे. तू कुठे गेला होता? इथे कोपऱ्यावर गेलो होतो. अबे काय झालं? कुठं काय झालं? चेहरा सांगतोय तुझा. बोल, पैसे मिळाले का? हा मिळालं. मी आपणे आब्या. खरं सांग. मिळतील पैसे. मग एवढं टेन्शन का घेऊ राहिला? कधी कधी स्वप्न जिवंत ठेवायला बी लय अवघड जातं दादा. का असं? का? का? अरे तू स्वप्न बघतो आणि का असे प्रश्न विचारतो? एकच सांगून ठेवतो, स्वप्न बघ, प्रश्न बी विचार.
कसं का असं नको विचार. का नाही असं विचार. तुझे स्वप्न वास्तव बनल. सुरुवात कुठून करू? अरे जिथं आहे तिथून कर. एवढ्याने करता येईल तेवढ्याने कर. आणि जसं करता येईल तसं कर. मी सांगतो तुझी स्पोर्ट्स अकॅडमी होणारच. पण आधी लतीचं लग्न, मग स्पोर्ट्स अकॅडमी.